महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। 4 बदमाशांनी स्वतःला उत्तर प्रदेश पोलीस असल्याचे सांगत एका व्यापाऱ्याचे अपहरण केले आणि 50 लाख रुपयांची खंडणी मागितली। मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड परिसरालगत असलेल्या रहाटणी येथील शिवराज नगरमधील रहिवासी सुरेश कुमार बाबूलाल जैसवाणी हे अपहरणग्रस्त व्यापारी आहेत। सांगितले जाते की जैसवाणी कामानिमित्त बाहेर जात असताना 4 संशयितांनी त्यांना अडवले। त्यांनी स्वतःला यूपी पोलीस अधिकारी असल्याचे सांगून चौकशीच्या बहाण्याने त्यांना कारमध्ये बसण्यास सांगितले। जैसवाणी यांना संशय आल्यानंतर त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलला धक्का देत त्यांना खाली पाडले आणि जबरदस्तीने कारमध्ये टाकून फरार झाले। अपहरणानंतर काही वेळातच आरोपींनी जैसवाणी यांच्या मोबाईलवरून त्यांच्या भावाला फोन करून 50 लाख रुपयांची खंडणी मागितली। पैसे न दिल्यास जैसवाणी यांना ठार मारण्याची धमकीही दिली। घाबरलेल्या कुटुंबियांनी तत्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेने तांत्रिक तपास सुरू केला। लोकेशन ट्रॅक करत पोलिसांनी जैसवाणी यांच्या भावाला विश्वासात घेऊन आरोपींशी संवाद सुरू ठेवण्यास सांगितले, ज्यामुळे त्यांचे लोकेशन ट्रॅक होत राहिले। आरोपी शहराबाहेर पळत असल्याची खात्री होताच पोलिसांनी सुमारे 100 किलोमीटरपर्यंत त्यांचा पाठलाग केला। यानंतर संगमनेर परिसरात स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून 4ही आरोपींना पकडण्यात आले आणि व्यापारी जैसवाणी यांची सुरक्षित सुटका करण्यात आली। प्राथमिक तपासात 4ही आरोपी उत्तर प्रदेशचे रहिवासी असून खंडणीसाठीच त्यांनी हे अपहरण केल्याचे समोर आले आहे। ही संपूर्ण घटना जवळील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती, ज्यामुळे आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना मोठी मदत झाली।